गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद नेवरगाव गटातील काटे पिंपळगाव येथे मतदारांना संबोधित करताना भाजपच्या उमेदवार सुरेखा वालतुरे म्हणाल्या की केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्याने नेवरगाव गट आणि दोन्ही गणात मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास काम करणार असून मला तुम्ही एकदा सेवा करण्याची संधी द्या असे प्रचारादरम्यान उमेदवार सुरेखा वालतुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। आपण सध्या गंगापूर तालुक्यातील नेवरगाव या जिल्हा परिषद गटात आहे आणि सध्या आपण मांजरी येथे आहे। आपण येथे काही महिला मतदार आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगता तुम्ही आता या गटात नेवरगाव गटात कोण कोण उभे आहे आणि तुम्ही कोणाला पसंती देता? अरुणाताई साळुंके। या कोणत्या गणात आहे का? हां। आणि गटात कोण आहे? सुरेखा नितीन वालतुरे। त्यांना पसंती देता? पसंती अरुणाताईला। अच्छा, दोन्ही पण। तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही गावागावात फिरले, नेवरगाव गटात गणात लोकांच्या प्रामुख्याने काय समस्या तुम्हाला जाणवल्या? नितीन ते वालतुरे ते म्हणजे चांगलं हे केलं तर आम्ही तुम्हालाच निवडून देऊ। जिल्हा परिषद सदस्य होते सुरेखा वालतुरे यांचे सासरे, त्यांनी या नेवरगाव गटात कामं केले विकास? हां, विकास केला ना, भरपूर विकास केला। तुमच्या गावात देखील केले? हां, कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा? चांगला मिळतो। काय म्हणता, कोणाला पसंती देता? कोणत्या उमेदवाराला? नितीन वालतुरे आणि राजेंद्र साळुंके। अच्छा, आजी काय कसं वाटतं तुम्हाला? मतदार म्हणून तुम्ही कसं बघता या उमेदवारांना? चांगलं आहे। चांगलं आहे। कशावरून? काम करणारे केले का यापूर्वी काम? करते ना, पहिलीच वेळ हा पहिलीच वेळ आहे। नाही, हे जे जिल्हा परिषद सदस्य वालतुरे गुरुजी होते, आता त्यांची सून उभी आहे, कामं केले का त्यांनी आधी? केले ना, हो। काय म्हणता आजी? हा, केले काम। केले का? हा हा, आता काय त्यांचं कसं आहे आता वातावरण? भारी भारी आहे। आता ते निवडून आल्यावर कामं करतील का? हा, करतील। आजी काय म्हणता? काय कसं आहे, कोणाचं हवं आहे वातावरण? चांगलं आहे। मी तुम्हाला विचारेल प्रश्न, काय वाटतं जिल्हा परिषद नेवरगाव गटात बरेच उमेदवार उभे आहे, आपण कोणाला पसंती देतो? आम्ही कमळा, कारण या पक्षाने रस्त्याचे भरपूर कामं केलेत आणि महिलांसाठी पण समजा गोरगरीब महिला असतील असे आडल्या नाडल्यांचे कामं केलेत आणि असे मंदिराचे जीर्णोद्धार केलेत। कोण उभे आहे आता नेवरगाव गटात? कोण उभे आहे? सुरेखाताई वालतुरे आणि दुसऱ्या आमच्या साळुंकेताई, अरुणाताई साळुंके। त्यांनाच पसंती देतो? हो, आम्ही पसंती देणार। त्यांचं काय कसं आहे इथं नेवरगाव गटात, काय त्यांचं वातावरण कसं आहे? वातावरण खूप छान आहे आणि म्हणजे भरभरून असं होणारच का कमळच विजयी व्हावा आणि होणार। गंगापूर तालुक्यात जिल्हा परिषद गट नेवरगाव या गटात तुमची बहिणी उमेदवार म्हणून उभी आहे, काय वाटतं तुम्हाला यांच्या बाबतीत? आम्ही नेहमी युतीच्या उमेदवाराचा प्रचार करतो। महाराष्ट्र स्तरावर भाजप शिवसेना युती आहे आणि माझी बहीण जी आहे ही युतीच्या जे काही जागा ठरल्या होत्या, वाटप झालेलं होतं, तर ही जागा भाजपला गेलेली आहे। त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, त्याच्यामुळं मी युतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की तुम्ही त्यांच्या कमळ या चिन्हावर मतदान करावं आणि त्यांना निवडून द्यावं। पर काय वाटतं तुम्हाला, किती लीड नाही येणार निवडून, काय वाटतं तुम्हाला? त्या 100% निवडून येणार आहेत। वालतुरे सरांनी इथं मागील पंचवार्षिकमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, त्यामुळं निश्चितच त्या भागामधनं त्यांना चांगलं लीड भेटेल आणि त्या 100% जिल्हा परिषदेच्या सदस्य असतील। आज प्रचार संपणार आहे आणि 7 तारखेला मतदान आहे
आता तुम्ही जवळपास 7 ते 8 दिवस पूर्ण गटात व गणात फिरलात. तुम्हाला काय वाटलं? सगळीकडून मला चांगला प्रतिसाद भेटला. काकांनी जे कामं केली त्याबद्दल लोकांनी सांगितलं की त्यांनी पाच वर्षामध्ये आत्तापर्यंत खूप छान कामं केली. आत्तापर्यंत कोणता सदस्य होता जिल्हा परिषद हे पण त्यांना माहिती नव्हतं, पण त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमदाराला हे काम करता येणार नाही असे निधी आणले आणि खूप काम केले. बरं, काय तुम्हाला असं किती मत-धिक्क्याने विजय होणार का काय, कसं वाटतं तुम्हाला? मला तरी वाटतं की भरपूर मतं भेटतील, मला प्रचंड बहुमताने विजय होईल मी असं वाटतं. काय वाटतं तुम्हाला या नेवरगाव गटात कोणाला तुम्ही पसंती देता आणि कोण विजय होणार? आता वालतुरे सर आहे ना, यांना 5 वर्ष त्यांनी चांगलं काम केलं. कोणतं, कुठे केले? प्रत्येक गावामध्ये वस्ती शाळा असो किंवा मंदिराचं काम असो, सर्व कामे त्यांनी केले. पुलाचं काम असो, रोडचं काम असो, ते चांगले कामं केले त्यांनी आणि भरपूर निधी आणला. तुम्ही कोणत्या गावाचे? वरखेड गावाचे. इथे केले का? हां, भरपूर कामं झाली. बरं, इतर ठिकाणी? इतर ठिकाणी पण झालं, प्रत्येक गावात. त्यांनी कामं सर्व गटात केल्यामुळे त्यांना सर्व मतदार पसंती देणार का? हो, सर्व पसंत देणं. काय म्हणता? बरोबर आहे, ते म्हणते एकच. काय म्हणता? 100% कसे? पूर्ण कामं केलं, त्यांची कामं केली त्यांनी, त्यांनी 100% कामं केली. केंद्र सरकार भाजपचं आहे. हां, खाली जर सरकार भाजपचं आलंच तर शेतकऱ्यासाठी अतिउत्तम होईल. कारण घराघरापर्यंत शेतकऱ्यापासून ते केंद्र सरकारपासून तर खाली योजना आणायच्या म्हणलं खाली सरकार भाजपचं लाग उगा काही दुसऱ्या पक्षाचे निवडून येऊन जर खाली कामं नाही झाली तर उद्या तेच 5 वर्ष पुन्हा वाया जाईल शेतकऱ्याचे. त्यासाठी आपण भाजपला मत देणे हा योग्य निर्णय आहे. आणि कामं जे झालेले आता एखाद्या मुलांनी जर छोट्या एखाद्या वहीवर जर सस्पेन्शनला लिहिलं 5 मिनटं, त्याला खोडायला 5 मिनटं लागते. आज आपण 60 वर्ष सत्ता दिली काँग्रेसच्या हातामध्ये, त्यांनी जे काही देश पोखरलाय ते भरून काढण्यासाठी आपल्याला 10-15 वर्ष थांबणं, 10-15 वर्ष वेळ देणं हे काय जास्त. आणि आपण बघू शकता 2014 पासून कामं किती झाले, रोडचे कामं नाही झाले का? शेतकऱ्यांसाठी आज लाडकी बहीण योजना आली लेडीजसाठी, शेतकऱ्यांसाठी 2000 रुपये निधी आलेला आहे. गॅस योजना आली आहे, गॅससाठी आज सरपणासाठी दिवस हिंडावं लागत होतं. हे जे नेवरगाव गटात वायगाव गणात जे उमेदवार आहे त्यांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? कसं ते तेच म्हणतोय ना, विकास कामं करतील विकास का? कामं झालीत आणि थोडेफार राहिली तर येत्या पंचवार्षिकमध्ये होईल. आमच्या तिथे त्यांनी नाही, सध्या जे उमेदवार उभे आहे, खंडोबा मंदिराचं काम केलंय त्यांनी. सध्या जे उमेदवार उभे आहे आता झेडपीला, ते नवीन आहेत, त्यांना कामं करतील का? करतील, 100% करतील. कारण त्यांचे सासरे आहेत, त्यांना अनुभवाचं खूप म्हणजे अनुभव आहे. जसं काही शरद पवारला अनुभव तर नंतर अजित पवारांनी जसे काही आपल्या पूर्ण देशात नाव कमवलंय त्या पद्धतीने हे वालतरे सरांचं काम बघून शेवटी ते काम करणारचे. कामचं काही ग्वाही द्यायचे विषय नाही. आणि आपण जे बम साहेब म्हणले, आता परवा दिवशी काटेपिंपळगाव सभा झाली, शिक्षणाच्या बाबतीत जे म्हणले ते एक 11वीचा मुलगा उठवला त्यांनी सहज. तो 24चा पाडा म्हणल्या तर 100 लोकांमध्ये तो 5वीचा 11वीचा मुलगा तो पळून गेला आहे. हीच काही आपली शिक्षणाची व्यवस्था आहे काय परिस्थिती? ते बरोबर बोलताय, बम साहेब बोलताय फक्त साथ द्या, तुम्हाला 1 महिन्याला रोटेशन आणतो, सारा आणतो. हे जे काही 53 गाव आहे ते माझ्याकडे येण्याची ते म्हणजे शक्यता आहे. आपण कमळाला मतदान करा, पुढं भविष्यात विकास नाही झाला तर मग सांगा. तुम्ही मतदान करणार? 100% मतदान करणारे, विजय करणार. 100% 15 वर्ष जो काही विकास झाला 60 वर्षात नाही झाला. रोडचे कामं बघा तुम्ही, आम्ही रोज हप्त्यातून 2-4 चक्कर व्हायचे गंगापूर ते वैजापूर. आज गुडघ्यावरले खड्डे होते 10-15 वर्षापूर्वी, आज कोणी म्हणू शकत नाही. रोडचं काम आम्ही आयुष्यात म्हणायचो हे काम कोण करेल कोण नाही, त्यांनी काम केलंय. हेच कामं नाही, पूर्ण भारतामध्ये रोडचे काम बघा तुम्ही. आज आपण इथे दुसरं मतदार आहे, महिला मतदार आहे. काय म्हणता आजी? काय म्हणता आजी? का बरं देऊ का प्रश्न तुम्ही कमळाला का मतदान करणार? प्रसाद बमसाठी इकडे तुमच्याकडे कोण उमेदवार आहे? त्रिपन्न परिषदला बम देणार. हा, आता सगळे आहे ना. सर्वांनी बहुमतानं भाजपाला विजयी करा, कारण वरती सरकार सुद्धा केंद्राचं आहे आणि खाली सुद्धा सरकार जर भाजपचं असलं तर प्रत्येक निधी आणण्याला आपल्याला अडचण येणार नाही. बहुतांश कामं भाजपनं केलेली आहेत, तरी सर्वांनी मतदान करा कमळ.